नमस्कार, मी सोनालीज किचन या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम रसरशीत आणि स्वादिष्ट अशी गुलाबजामुन। ही रेसिपी संपूर्ण टिप्स सहित शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मॉल मध्ये गेले होते तर मी त्या मॉल मधून गुलाबजामुनचं मिक्स पॉकेट घेऊन आलेले आहे। लोकमंगलचं पॅकेट घेतलेलं आहे। 200 ग्रॅमचं हे पॉकेट आहे। यापासून सरासरी 40 गुलाबजामुन तयार होतात। यामधील हे प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ चाळून घेते। पाऊण वाटी मी बारीक गरा घेतलेला आहे तो घालून घेते। थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण त्या प्रीमिक्स मध्ये अगोदरच मीठ असतं, त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही, थोडंसं घालायचं आहे। हे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एका वाटीत 5 ते 6 चमचे तूप घेतलेलं आहे, म्हणजे ही अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे। आता हे तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता हे तुपाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुपाचं मोहन या पिठाला लागेपर्यंत असं दोन्ही हाताच्या सहाय्याने हे चोळून घ्यायचं आहे। तूप टोटली ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। बघा एकदम असा याचा मुठ्ठा तयार होतोय, म्हणजे पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा याचा असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। हे या बाउल मध्ये मी शिफ्ट करून घेते आणि 5 ते 7 मिनिटांसाठी असंच हे झाकून ठेवायचं आहे। गुलाबजामुन मध्ये आतमध्ये ड्रायफ्रुट्स घालण्यासाठी मी थोडेसे बदाम बारीक करून घेतलेले आहेत। 10 ते 12 काजू असे बारीक करून घेतलेले आहेत। थोडीशी वेलची पावडर आणि यामध्ये साखर घालायची आहे। 1 चमचा तूप घालत आहे आणि हे मिसळून घ्यायचं आहे। हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे, बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। हे पीठ मी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं। यामध्ये मी अजिबात सोडा इनोचा काही वापर केलेला नाही। आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। ते फुलल्यानंतर दुप्पट होतात। आता हे असे गोळा केलेला आहे, याला तुपाचा हात घ्यायचा आहे। याला जे ड्रायफ्रूटचं सारण आहे ते थोडंसं घेतलेलं आहे। यावरती असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हातावरती असं ठेवून याला अलगद हाताने असा याचा गोल गोल तयार करून घ्यायचा आहे। एकदम मस्त असा आपला गोल तयार झालेला आहे। याचप्रमाणे मी सर्व गुलाबजामुन तयार करून घेते। बघा एक एक करून मी असे सर्व गुलाबजामुनाचे गोळे तयार करून घेतलेले आहे। कुठेही क्रॅम्प पडलेले नाहीत, एकदम प्लेन गोळे तयार केलेले आहेत। हे गोळे किचनच्या नॅपकिनने झाकून ठेवायचे आहेत। एक असं मोठं मी पसरट भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। त्यामध्येच पाणी ओतून घ्यायचं आहे। 2 वाटी साखरेसाठी 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे। ही साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। एकसारखं असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ही साखर खाली चिकटणार नाही। बघा एकसारखं हलवत मी हा पाक तयार करून घेते। आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही, एकदम असा चिकट चिकट झाला पाहिजे। पाक जर एक तारी झाला तर त्यामध्ये साखर होण्याची शक्यता असते आणि पाक जर कच्चा राहिला तर गुलाबजामुन लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे एकदम असं चिकट चिकट होईपर्यंतच पाक तयार करून घ्यायचा आहे। आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। पाक थंड झालेला आहे। आता यामध्ये साखर आणि विलायची बारीक केलेली ती घालून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं आहे, पाक थंड झाल्यावरती वेलची पूड आणि साखर बारीक केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। हे मिसळून घ्यायचं आहे। आता हे गुलाबजामुनाचे गोळे तळून घेण्यासाठी मी कढाई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता हे गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे। गॅस लो फ्लेम वरती ठेवायचा आहे। एकदम आतपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहिल्यामुळे गुलाबजामुन सगळ्या बाजूने चांगले तळले जातात। बघा परफेक्ट अशी गुलाबजामुन तळून तयार आहेत। एकदम अशीच गुलाबजामुन तळून घ्यायची आहे, त्यामुळे त्याची चव आतपर्यंत खूप छान लागते। आता हे मस्त तळलेले आहेत। आता हे काढून घ्यायचे आहेत। मस्त गोळे तळून घेतलेले आहेत। याला 5 ते 10 मिनिटं असं तेल यामधलं नितळवून द्यायचं आहे। गुलाबजामुन मधलं सगळं तेल वितळून गेलेलं आहे। आता त्या थंड झालेल्या पाकामध्ये ही गुलाबजामुन टाकून घ्यायची आहेत। पाक जर अति कडक असेल ना तर त्या पाकात गुलाबजामुन विरघळण्याची शक्यता असते। चमच्याच्या साहाय्याने गुलाबजामुन पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत।
तळण्याच्या अगोदर एवढं गुलाबजामुन होतं, ते तळल्यानंतर एवढं झालेलं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इनो, सोडा वापरलेला नाही. याचप्रमाणे मी उरलेली गुलाबजामुनही तळून घेते. सर्व गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. आता टिप्स, आज जर आपला पुडा गेला असेल, म्हणजेच एक तारी झाला असेल, तर त्याच पाकामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. गॅसवरती ठेवून एकसारखं हलवत आपल्याला पाहिजे तसा पाक तयार करून घ्यायचा. आणि दुसरी, पाक जर समजा कमी पडला तर दुसऱ्या भांड्यामध्ये पाक तयार करून यामध्ये तो पाक ओतून घ्यायचा. मला जास्त गोड नकोय, त्यामुळे मी एवढाच पाक ठेवलेला आहे. कमीत कमी 4 तासासाठी हे गुलाबजामुन पाकात मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. गुलाबजामुन पाकामध्ये व्यवस्थित मुरलेले आहेत. एक गुलाबजामुन मी काढून दाखवते. चाकूच्या साहाय्याने मी मधून असून कट करून दाखवते. पहा, आतपर्यंत पाक मुरलेला आहे. अगदी रसरशीत स्वादिष्ट असा गुलाबजामुन आपण तयार केलेला आहे. तर स्वीट होम मध्ये 1 किलोमध्ये हे पाकासहित 14 गुलाबजामुन येतात. आपले हे तर 40 गुलाबजामुन तयार झालेले आहेत. एकदा माझ्या पद्धतीने पाकातली गुलाबजामुन नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा. बाय बाय.